आज 3 महिने झाले ड्रेनेजचं पाणी रोडवरती आहे. आम्ही प्रशासनाला कमीत कमी 25 वेळा लेटर दिलेलं आहे. 4 दिवसापूर्वी आमच्या इथे एका लहान मुलीचा मृत्यू झालेला आहे या पाण्यामुळे. सत्तेतलेच आहेत, दोन्ही नगरसेवकांना रोज बोलवतो, रोज दाखवतो, पण काहीच पर्याय काढत नाही. हे पिण्याचं पाणी जे येतंय ते एवढं घाण येतंय, पूर्ण ड्रेनेजचं पाणी येते आणि ते चेकिंगसाठी आम्ही दिलं. पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद हद्दीतील पांडुरंग कामठे नगरमध्ये नागरिकांना गेल्या 3 महिन्यांपासून दूषित पाणी आणि ड्रेनेजच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या पांडुरंग कामठे नगर परिसरात पिण्याच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर ड्रेनेजचं पाणी मिसळत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. तसेच ड्रेनेजचे सांडपाणी गेल्या जवळपास 3 महिन्यांपासून परिसरातील रस्ते आणि घरांच्या परिसरात साचत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या समस्येबाबत नगर परिषदेकडे आणि संबंधित लोकप्रतिनिधींकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक महिलांनी आणि नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान स्थानिक नागरिकांनी असा दावा केला आहे की या परिसरातील 16 वर्षीय मुलगी आजारी पडून मृत्युमुखी पडली असून हा मृत्यू दूषित पाण्याशी संबंधित असल्याचा त्यांचा संशय आहे. मात्र या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. संबंधित वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच त्याबाबत अधिकृत माहिती समोर येणार आहे. नागरिकांनी इशारा दिला आहे की प्रशासनाने तातडीने दूषित पाणी आणि ड्रेनेजच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला नाही तर येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आता या गंभीर आरोपांवर फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद, प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता आपण परशुराम कामठे नगर फुरसुंगी या ठिकाणी आलेलो. इथे मोठ्या प्रमाणावरती नागरिकांच्या समस्या आहेत, त्या आपण जाणून घेऊयात. ताई, इथं पाणी साचलंय ड्रेनेजचं खूप मोठ्या प्रमाणावर, काय अडचण आहे? आज 3 महिने झाले ड्रेनेजचं पाणी रोडवरती आहे. आम्ही प्रशासनाला कमीत कमी 25 वेळा लेटर दिलेलं आहे CO साहेबांना की आमची ड्रेनेजच्या पाण्याची सोय व्हावं, पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी. आज कमीत कमी 1000 ते 1500 लोकसंख्या आहे इथं. आम्हाला रहिवासी इथं असून 14 वर्ष झाली, तरीही आमच्या पाण्याचीही सोय झालेली नाही आणि ड्रेनेजचीही सोय झालेली नाही. आत्ता सध्या इथं 4 दिवसापूर्वी आमच्या इथे एका लहान मुलीचा मृत्यू झालेला आहे या पाण्यामुळं आजारी पडून. आत्ता कमीत कमी आमच्या ह्या प्लॉटिंगमध्ये येऊन 50 ते 60 लोक आत्ता सध्या घरामध्ये आजारी आहेत. सध्या आम्ही रोजची वाहतूक ही कमरे इतक्या पाण्यातून, ड्रेनेजच्या पाण्यातून करत आहे व आम्हाला रोज पिण्यासाठी पाणी हे ड्रेनेजचं 15 मिनटं अर्धा तास हे ड्रेनेजचं पाणी येत असतं. त्या संदर्भात आम्ही CO साहेबांना बऱ्याच वेळा भेट देऊन पाणीही त्यांना पिण्यासाठी दिलेलं आहे. त्यांनी तपासणीसाठी दिलेला, पण अद्याप त्यांनी आम्हाला काही सांगितलेलं नाही. हा प्रश्न कमीत कमी आम्ही CO साहेबांच्याकडे 1 वर्ष झालं आम्ही नेत आहे, पण त्यांनी काहीच रिस्पॉन्स दिलेला नाही. पाणी जे साचतंय किती दिवस झालं साचतंय? 3 महिने झालं पाणी आहे रोडवरती. पिण्याचं पाणी खराब येतंय, पूर्ण ड्रेनेजचं पाणी आहे पिण्यासाठी. तुमच्या इथं स्थानिक जे नगरसेवक असतील, कोणतरी सत्ताधारी पक्ष जे असतील, त्यांची तुम्ही भेट घेतली? सत्तेतलेच दोन्हीही नगरसेवक सत्तेतलेच आहेत. दोन्ही नगरसेवकांना रोज बोलवतो, रोज दाखवतो, पण काहीच पर्याय काढत नाही. ते दोन्ही काम करत नाहीत नगरसेवक का तुमचं? आता हे काम केलेलं नाही, दुसरं काम करून ते फोटो टाकतात, पण हे काम केलेलं नाही. आमचं फक्त एवढीच विनंती आहे की आम्हाला रोडवरून जाण्यासाठी हे पाणी हटवावं, ड्रेनेजचं काम म्हणजे तुमचं व्हावं. असं मत आहे का की तुमचे जे स्थानिक नगरसेवक आहेत हे तुमच्या जनतेचा आवाज ऐकत नाहीत, प्रश्न सोडवत नाहीत, असं तुमचं ठाम मत आहे का? आमचा वैयक्तिक आमच्या ह्या परशुराम कामठे नगरचं तर एकही काम केलेलं नाही. आमचा ज्यावेळेस इलेक्शनला उभं राहिले होते त्यावेळेस आमचा एकच मुद्दा होता की आम्हाला ड्रेनेज द्या. हाच मुद्द्यावरती ते निवडून आलेले आहेत. लोकांनी त्यांना सपोर्ट केला, पण ते आता त्यांनी शब्द फिरवला, ते करत नाहीत. त्यांना आम्ही वेळ पण दिला 1 वर्षाचा. दोन्ही नगरसेवक हे सत्तेतले आहेत. मग आता समजा तुमचे नगरसेवक काम करत नाहीत, समजा असं तुमचं म्हणणं आहे, मग तुम्ही नगराध्यक्षांना भेटले का, COना भेटले का? आम्ही नगराध्यक्षांना पण बोलवलेलं, नगराध्यक्षांनी पण व्हिजिट दिली, पण पुढं काय केलं हे त्यांनी सांगितलेलं नाही. CO साहेबांना कमीत कमी आम्ही 25 लेटर दिलेले आहेत आणि पहिलं लेटर हे 1 वर्ष झालं देऊन आम्ही, पण त्यांनी काहीच नाही, फक्त मॅपवरती बघतात, येत नाही. मग आता हे जे जनतेची कामं रखडलेली आहेत, हा खूप वास येतो या ठिकाणी, म्हणजे जवळपास दुर्गंधी पसरली. तुम्ही एवढे लोक इथं नागरिक राहतात, लहान मुलं वावरतात, तर आता तुमचं पुढची भूमिका काय असेल जर प्रशासनाने नाही काम केलं तरी? आम्ही आंदोलन करणार आहे सर्व लोक, कारण आमच्या इथं मृत्यू झालेला आहे. त्याला जबाबदार कोण? कुणाचा मृत्यू झाला ते? आमच्या शेजारी घाडगे आहेत. घाडगे कुटुंबातली एक कन्या, 16 वर्षाच्या कन्येचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे या दूषित हा, पाण्यामुळे? दूषित पाण्यामुळे आजारी पडून.
आता सध्या आमच्या इथं 50 लोक आजार आहेत आता सध्या इथं. म्हणजे या गंभीर प्रश्नाची जी दखल आहे अद्याप तुमचे नगरसेवकही घेत नाही, नगराध्यक्षही घेत नाही. म्हणजे तुम्ही हा कोणच खूप घेत मोठा नाही, आरोप करताय लक्षात घ्या. कोणच घेत नाही. सत्तेत आहेत ते पण नाही आणि कोणच घेत नाही. इकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. तर अजून कुणाला प्रश्न मांडायचा का ताई? म्हणजे गेले बरेच दिवस झाले ॲक्च्युली पाणी खूप साठते आणि महिला वर्ग कसं होतं, पुरुष वर्ग गाडीतून जाऊ शकतात पण महिलांना काय होतं, लहान मुलं आहे छोटी छोटी जे स्कूलला ट्युशनला सोडावं लागतं, तर एवढे म्हणजे त्रास होतो त्यांना की एवढं घाण पाणी ड्रेनेजच्या पूर्ण पाण्यातून त्यांना रोज चालत जावं लागतं. आम्ही खूप वेळा प्रशासनालाच अर्ज तर दिलेलेच आहेत पण सगळेजण येऊन बघतात हे करतात, पण हे कधी होणार हा मोठा प्रश्न आहे. आम्ही करतो पण कधी करणार, किती दिवस लावणार? आम्ही प्रत्येक वेळेस ठामपणे उभं राहिलो. एक लोक नाही, इथं भरपूर लोक आहेत, ते आजारी तर आहेतच पण किती म्हणजे त्रास त्यांनी सहन करायचा आणि का म्हणून. तर या वॉर्डाला नगरसेवक किती आहेत? नगरसेवक 2 आहेत, काय नाव आहे त्यांचं? महेशदा हरपळे आणि अमृताताई का. तुम्ही त्यांच्याकडे गेलते हो का? आम्ही गेलेलो आहे, त्यांनी म्हटले करतो म्हणून आणि येऊन त्यांनी बघूनही गेलेत. बाकीचे सर्व कामं पण झालेत पण आता हेच काही प्रॉब्लेम झालेत नाही सांगू शकत. पण आमची एवढीच विनंती होती त्यांना पहिली पण आणि आत्ता पण की बाबा आम्हाला फक्त ह्याच्यातून बाहेर काढा. पहिल्यापासून आम्ही ह्यासाठीच त्यांच्या पाठीशी होतो की आम्हाला ड्रेनेजचं काम पहिलं करून द्या, बाकी कामं नाही झाली तरी चालते. कारण पहिला प्रश्न असा होता की पाणी, पिण्याचं पाणी, आणि आत्ता सध्या असं आहे की आम्ही ते पाणी, पिण्याचं पाणी जे येतंय ते एवढं घाण येतंय, पूर्ण ड्रेनेजचं पाणी येते आणि ते चेकिंगसाठी आम्ही दिलं पण पंचनामा आत्तापर्यंत झालेला नाही आहे. आणि बराच वेळा आम्ही सांगतो की येऊन बघा एवढं लहान मुलांचे पण एवढे त्रास होतो. पाऊस आहे, पाणी कुठं जात नाही तुम्ही बघू शकता. आता एवढं पाणी घाण झालेलं की त्याच्यामध्ये चिलच आळ्या आणि म्हणजे एवढी दुर्गंधी सुटली की सगळे आजारीच आहेत. प्रत्येक माणसाच्या, भारतीय नागरिकाच्या 3 मूलभूत अधिकार असतात: अन्न, वस्त्र, निवारा. आपण जर विचार केला त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची एवढी गंभीर समस्या आहे. स्थानिक महिलांनी, नागरिकांनी, ज्यांना आता सरकार लाडक्या बहीण म्हणतंय, ज्यांना कुठंतरी दूषित पाणी दिलं जातंय, त्यांच्या समस्याचं निवारण केलं जात नाही, सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांवर त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले. तरी येणाऱ्या काळात त्यांनी त्यांची भूमिका ठाम मांडलेली की आम्ही आंदोलन करणार. तरी या प्रकरणाची दखल शासन कशा पद्धतीने घेतं हे आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे. अधिक माहितीसाठी पाहत राहा रोकटोक महाराष्ट्र. अक्षय दोमाले, पुणे. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.